श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. धन्य धन्य साईचे चरित्र, धन्य त्यांचे नित्यनाचरण, त्यांच्या सर्व क्रिया देखील न कळणाऱ्या, अद्भुत व जशा घडल्या तशा तपशीलवार वर्णन करण्यास अशक्य आहेत. त्यांचे खरेखुरे चरित्र अंत न लागणारे आहे. त्यांचा जीवनवृत्तांत धन्य आहे आणि त्यांच्या तलवारीच्या धारेवर चालण्यासारखा अत्यंत कठीण व कधीही माघार न घेतलेला नित्यनेम तर खरोखरीच धन्य होय. कधी ते ब्रह्मानंदात धुंद असत, तर कधी ते आत्मज्ञानाने तृप्त असत, तर कधी सर्व काही करून अगदी वेगळे असत. अशी त्यांची कोणतीही ठराविक नसलेली स्थिती होती. कधी ते काहीही करीत नसत, परंतु झोपलेले नसत. आपल्या स्वार्थाच्या ठिकाणी मन ठेवून ते सदा आत्मस्वरूपी सावत असत. कधी समुद्राप्रमाणे प्रसन्न असत, परंतु त्यांच्याप्रमाणेच ज्याचा अंत लागत नाही असे, ज्यात प्रवेश करणे कठीण असे व अत्यंत गूढ किंवा खोल असल्यामुळे त्यांच्या या अगाध स्वरूपाचे वर्णन यथार्थपणे कोणाला बरे करता येईल. पुरुषांशी ते बंधुत्व धरीत असत आणि स्त्रिया त्यांच्या माता व भगिनी होत्या आणि ते उद्वर्तेने ब्रह्मचारी होते, अशी त्यांची सर्वदा ख्याती होती. अशाच्या सत्संगतीत बुद्धीची जी न डगमगणारी स्थिरता प्राप्त झाली ती मरणापर्यंत राहो. त्यांची सेवा करण्याची इच्छा उदंड राहो आणि त्यांच्या चरणी अनन्य भक्ती जडो. सर्व प्राण्यांमध्ये भगवत भाव राहो आणि साईबाबांच्या नावात अखंड प्रीती राहो. त्यांच्या एक एक कृती पाहून जे जे कारण शोधू पाहतात ते ते शेवटी कुंठित होतात आणि तटस्थपणे स्वस्थ बसतात. किती एक स्वर्गातील सुखासाठी झगडतात व स्वर्गलोकाचे अत्यंत महत्त्व गातात. ते भूलोकात तुच्छ मानतात आणि म्हणतात की येथे मरणाची भीती असते, परंतु त्यांना कळत नाही की अव्यक्तातून आकारात येणे त्यालाच व्यक्त म्हणजे जन्माला आलेली स्थिती म्हणतात आणि पुढे तिनेच अव्यक्ती प्रवेश केला म्हणजे त्याला मृत्यू म्हणतात. अधर्म, अज्ञान, राग, द्वेष इत्यादी हे मृत्यूकडे नेणारे फासे आहेत. त्यांचे जो संपूर्णपणे उल्लंघन करतो त्याला स्वर्गलोकी प्रवेश मिळतो. स्वर्ग तो आणखी कोणता? प्रापंचिक इच्छा, आकांक्षा व विषयभोग याबद्दल अनासक्ती आणि आपल्या आत्म्याचे स्वरूप विश्वव्यापी ईश्वर आहे हे जाणणे हाच मानसिक दुःखाशिवायचा स्वर्गलोक होय. येथे रोग वगैरेला कारण नसते आणि चिंता, व्याधी व दुःख नसते. तेथे कोणी भुकेने किंवा तहानेने व्याकुळ नसतो आणि कोणत्याही व्यक्तीला म्हातारपणाच्या भीतीचे दुःख नसते. तेथे मृत्यूची भीती नसते. अमुक करावे, अमुक करू नये याविषयीची बंधने नसतात आणि जीव तेथे अत्यंत निर्भयपणे वावरत असतो. स्वर्गलोकाची दिव्य स्थिती ती हीच होय. जे तत्व ब्रह्मदेवापासून लहानशा जड वस्तूपर्यंत सर्व हलणाऱ्या व न हलणाऱ्या वस्तूंमध्ये पूर्णपणे असते, तेच ते तत्व परलोकी म्हणजे मृत्यूनंतर प्राप्त होणाऱ्या ठिकाणी किंवा येथे या पृथ्वीवर भिन्नत्वाशिवाय असते. संसारातील व्यवहाराचा त्याग केलेला असला तरी जर तो जीव आत्म्याला दुसऱ्या पदार्थापासून वेगळा दाखवण्याच्या वृत्तीचा असला तर मायेने किंवा अज्ञानाने मोहित झालेल्या त्या जीवाला ते तत्व ब्रह्म म्हणजे स्वतत्व किंवा जगाचे आद्य कारण परमात्मा याने व्यापून न राहिल्यासारखे वाटते. परब्रह्म ते माझ्यापासून वेगळे, मी तो दुसराच कोणी आहे असे ज्याचे भेदज्ञान असते तो सर्वदा मरणाधीन असतो. जन्मामागे मरण व मरणानंतर पुन्हा जन्म असे संसार चक्राचे हेलपाटे त्याच्या पाठीशी लागलेले असतात. महाकठीण यज्ञ, तप व दान यामुळे ज्याचा लाभ होतो ते स्वर्गाचे ठिकाण जर श्री विष्णूंच्या चरणकमलांच्या ध्यानाशिवाय असेल तर ते काय कामाचे? विषयांचे भोग भोगण्याचे केवळ स्थान असलेला स्वर्गलोक आम्हाला नको. जेथे गोविंद नामस्मरण नाही त्याची आम्हाला काय गरज? स्वर्गात जा अथवा नरकात जा, विषय सुखात फरक नसतो. स्वर्गलोकातील देवाचा राजा इंद्र पहा की पृथ्वीवरचा यत्किंचित गाढव पहा, दोघांचे विषय सुख एकसारखेच असते. इंद्र नंदनवनात अत्यंत आनंद देणाऱ्या सर्व सोयींनी युक्त विहार करतो तर गाढव उकिरड्यात लोळतो. त्यांचे सुख पाहिले तर ते एकाच तोडीचे असते, किंचित मात्रही वेगळे नसते. जेथून पुण्य संपल्यावर पृथ्वीवर परत येणे असते त्या जागेसाठी उगाच प्रयत्न कशाला करायचा? त्यापेक्षा या पृथ्वीवरील जन्म फार बरा. या भूलोकाचे महत्त्व फार मोठे आहे.
जेथे आयुष्य एका कल्पापेक्षा जास्त असते त्या ब्रह्मलोकाची काय उगाच थोरवी? या भूलोकावरचे क्षणभर का असेना थोडेसे आयुष्य देखील जास्त महत्त्वाचे आहे. एका क्षणात नाश पावणाऱ्या आयुष्यात एक क्षण केलेले सर्व कर्म जरी माणसाने ईश्वरार्पण केले तरी त्याला सुरक्षिततेची खात्री देणारे स्थान प्राप्त होते. जेथे भगवंताचे भक्तलोक नाहीत, जेथे हरी गुरु कथेचे वर्णन नाही, जेथे भगवंताचे संगीत, नृत्य व पूजन नाही, ते स्थान काय कामाचे? ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याचे जे अनुभव ज्ञान तेच शाश्वत सर्वश्रेष्ठ प्राप्त करण्याचे साधन आहे आणि त्याचे ठिकाण स्वर्गलोकापेक्षा भूलोकातच जास्त चांगले आहे. शरीर, वाणी व मनासह पाचही प्राण गुरुला समर्पण करा आणि बुद्धीही निश्चयपूर्वक लीन करून गुरुच्या सर्वस्वी अधीन व्हा. अशा प्रकारे सद्गुरूला शरण केल्यावर भवभयाची भीती कसली? सर्व काही दुःखे दूर करणारा गुरु असताना संसारातील व्यवहाराची व्यर्थ चिंता कशाला? अविद्येचा जेथे वास असतो तेथे पुत्र, पशु यांची मायेची बंधने असतात. संसाराची रात्रंदिवस चिंता असते आणि सुविचारांचा लवलेशही नसतो. या सर्वांचे मूळ कारण अविद्या होय. तीन अनेकत्वाचे भ्रमात्मक ज्ञान उत्पन्न करते. म्हणूनच आचार्य व वेद यांच्याकडून विद्वत्तापूर्ण परिपक्व ज्ञान संपादन करावे. अविद्येचा एकदा नाश झाला की अनेकत्वाचे ज्ञान उरत नाही आणि अशा प्रकारे एकत्वाचे ज्ञान झाले की जन्ममरण चुकते. जो थोडीशी देखील भेददृष्टी धरतो तो जन्ममरणाच्या कष्टी पडतो आणि सर्वनाश व उत्पत्ती यांचे सदोदित रहाट गाडगे त्याच्या पाठीशी लागते. जिचा श्रेय हा विषय आहे तीच निसंशय विद्या आहे. जिचा प्रेय हा केवळ विषय आहे तिला अविद्या असे म्हणतात. या संसारात मृत्यूचेच मोठे भय आहे. त्यापासून निर्भय व्हायला गुरुचे दोन्ही चरण घट्ट धरा. ते जरूर एकत्वाची बुद्धी देतील. जेथे अनेकतत्वाचा प्रवेश असतो तेथेच भयाचाही प्रवेश होतो. म्हणून जेथे संसाराच्या भयाचा लवलेशही नाही अशा बेधरही चरणांची सेवा करा. त्याच्या कपाळावर शुद्ध प्रेमरूपी चंदन फासा आणि त्याला भावार्थरूपी पितांबर नेसवा. म्हणजे तो आपल्या भक्तांना विश्वंभराचे दर्शन घडवेल. त्याला दृढ श्रद्धेने सिंहासन द्या. अष्टभावाने सुशोभित अशा पूर्ण आनंदाश्रूरूपी जलाने स्नान घाला. म्हणजे तो लगेच संतुष्ट होईल. त्याच्या कमरेभोवती भक्तिरूपी कमरपट्टा बांधून त्याला आपल्या स्वाधीन करा. प्रेमाने त्याला सर्वस्वाचे लिंबलोण करा आणि मग त्याची आरती ओवाळा. कुठल्याही कार्याचा संपूर्ण नाश अस्तित्वाचा आश्रय धरूनच होत असतो. खड्याने घडा फोडला गेला तर आकारच नाश पावतो. घड्याच्या अस्तित्वाचा अंश लवमात्रही नाहीसा होत नाही. फुटक्या खापऱ्याच्या ठिकाणी देखील घड्याची पुनरावृत्ती होऊ शकते. म्हणून कार्याचे जे नाश होणे घडते ते अस्तित्वाचा आश्रय घेऊन असल्याने कार्य सदा टिकणारेच राहत असते. म्हणूनच कोणत्याही मरणाचा शेवट शून्यत्वात होत नसतो. कुठलेही कार्य कारणाशिवाय होत नसते. व्यक्त जरी अव्यक्त झाले तरी ते सदा सत्याशी जोडलेले असते. हे सर्व ठिकाणी अनुभवाने चांगलेच दिसून आलेले आहे. सूक्ष्मतेच्या कमी अधिकतेची परंपरा देखील हेच दाखविते. स्थूल असे जे कार्य ते विलया गेले की खरोखर त्याचे सूक्ष्म कारण शिल्लक राहते. त्याचाही विलय झाला की त्याहून सूक्ष्म शिल्लक राहिले. म्हणजे सर्व इंद्रिये, मन व बुद्धी यांची विषय ग्रहण शक्ती क्षीण होऊन जाते. तात्पर्य बुद्धीही जेथे थकते तेथे व्यक्त अव्यक्त होऊन जाते. त्याचा अस्तित्व भाव मात्र दडपला जात नाही. तो एकटाच सर्वत्र सदा झळकत असतो. बुद्धी इच्छेला आश्रय देते म्हणून तिचा विलय झाला की आत्म्याचा उत्कर्ष तात्काळ होतो आणि अक्षयपद पदरी पडते. अविद्या, माया, काम व कर्म हे मृत्यूचे मुख्य गुणधर्म आहेत. या सर्वांपासून परावृत्त होतात संसार बंधने गळून पडतात आणि सर्व बंधनाचा नाश झाला की आत्मा प्रयासाविना प्रगट होतो. जसा मेघ दूर जाण्याचा अवकाश की स्वयंप्रकाशी सूर्य स्वतःच चमकतो. मी शरीर आहे, हे माझे धन आहे, यालाच दृढ देहाभिमान म्हणतात. हेच हृदयग्रंथीचे घट्ट बंधन होय आणि हेच मायेच्या दुःखाचे ठिकाण होय. जरी हा देह एकदा पडला आणि कर्मबीजाने दुसरा देह लाभला तरी ते बीज पूर्णपणे जाळायला माणूस जर चुकला तर पुन्हा दुसरा जन्म आलाच म्हणून समजा. बीजांचे पुन्हा वृक्ष होतात आणि वासनेच्या बीजाने दुसऱ्या देहाची प्राप्ती होते. असे हे चक्र जोवर वासना शांत होत नाही तोवर अखंड गतीने फिरत राहते.
वासनांचा जेव्हा समविनाश होतो तेव्हाच हृदयग्रंथी मोकळ्या होतात आणि तेव्हाच मरणशील मनुष्य अमर होतो. हाच उपदेश उपनिषदांमध्ये सांगितला आहे. शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे वागणे आणि न वागणे याशिवायची जी स्थिती तिला विरजा म्हणतात. ती अविद्या व वासना यांचा मुळापासून नाश करणारी असते आणि तेथे मृत्यूचे काहीही चालत नाही. वासनांचा संपूर्णपणे त्याग हेच ब्रह्मानंद प्राप्त करण्याचे साधन होय. ज्याचे वर्णन लिहिता येत नाही त्यासाठी अक्षरांचा वापर करतात आणि जो बोलण्याचा विषय नाही त्यासाठी वाचेचा उपयोग करू पाहतात. परब्रह्माचे पूर्ण ज्ञान होणे म्हणजे सर्व अनिष्टांची निवृत्ती होय. त्यामुळेच मनाने इच्छिलेल्या आवडत्या गोष्टींची प्राप्ती होते. या विधानाला श्रुती व स्मृती याचा आधार आहे. ब्रह्मविदम आपनोती परम म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला मनुष्य परमपदाला पोहोचतो. हाच ब्रह्मानंद साधण्याचा अंतिम उपाय आहे. याहून श्रेष्ठ दुसरा कोणता आधार असेल? तरती शोकम आत्मवित म्हणजे आत्मज्ञान झालेले लोक सर्व दुःखे पार करून जातात. अज्ञान ज्याचे मूळ आहे असा संसाररूपी सागर पार करून जाण्यासाठी ब्रह्मज्ञान हाच निव्वळ उपाय आहे व सर्व प्राप्तीचे एकच साधन आहे. पूर्ण श्रद्धा व धीर हेच मूर्तिमंत उमा महेश्वर आहेत. त्यांचा मस्तकावर हात असल्याशिवाय हृदयात वास करीत असलेला हा विश्वंभर दिसणे शक्य नाही. गुरुश्रेष्ठ श्री साईनाथ ज्यांचे बोलणे अचूक खरे ठरणारे असते तेही म्हणाले होते की निष्ठेसह थोडीशी सबुरी ठेवली तर तुम्ही मोठे ऐश्वर प्राप्त कराल. हे सगळे दिसणारे जग केवळ खोटे म्हणजे अस्तित्व नसलेले असते. प्रत्यक्ष स्वप्नातला देखावा असतो आणि जागे झाल्यावर तो नाहीसा होतो. हे तर खास मानावेच लागेल. बुद्धीची धाव येथवर असते आणि येथवरच आत्म्याच्या स्वरूपाविषयी आपली खरी भावना असते. परंतु जेथे सत व असत याचा ठिकाणा नाही अशा तत्वाची जी भावना तोच खरा आत्मा होय. सत असत किंवा प्रत्ययाशिवाय स्त्री पुरुषत्वाचा भेदाशिवाय कुठल्याही विशेष गुणाशिवाय असे हे अनेक शब्दांनी वर्णन केलेले आत्म्याचे सर्वव्यापी महान स्वरूप आहे. हा आत्मा कुठल्याही विशेष गुणाशिवाय म्हातारपण जन्म व मरण यांच्या पलीकडचा अत्यंत प्राचीन सदा असणारा व सर्वदा विनाशरहित आहे. हा नित्य अज पुरातन आकाशासारखा सर्वव्यापी अनादी अविच्छिन्न वृद्धिशून्य व अविक्रय असा आहे. जे शब्दाच्या पलीकडचे आहे, ज्याला रूप किंवा आकार नाही, ज्याला आदी व अंत नाही, ज्याचे माप करता येत नाही, ज्याचा कधी नाश होत नाही, ज्याला कोणता वास नाही, ज्याला स्वाद नाही व जो कशाने भ्रष्ट होत नाही, त्याच्या स्वरूपाचे वर्णन कुणाला करता येईल? असा कोणत्याही गुणाशिवायचा व डोळ्यांना न दिसणारा आत्मा अज्ञानामुळे जाणता आला नाही तर ते अज्ञान ज्ञान प्राप्त करून घालवा, परंतु त्या आत्म्याला कधीही शून्य म्हणू नका. काय ती साई महाराजांची परमहंस स्थिती, काय ते त्यांचे आपले वैभव. काळाने ते पाहता पाहता पळवले. पुढे ते आपणाला पुन्हा दिसेल काय? धन सूत दारा यांच्या मोहात गुंतलेले भक्त तर सोडा, त्यांची तर काय मोठी गोष्ट. योगी व विरक्त लोक देखील दर्शनाला येतात आणि चरणकमली अनुरुक्त होऊन जातात. काम व कर्म यांच्या बंधनांपासून जो संपूर्णपणे मुक्त आहे व ज्याने सर्व ईषणांचा त्याग केला आहे आणि जो देह व गेह याविषयी उदासीन आहे असा भक्त या जगी धन्य होय. ज्याचा साई हाच दृष्टीचा विषय आहे त्याला दुसरं काही वस्तू दिसेल का? जे काही सर्व दिसणारे असेल त्यात साईशिवाय रिकामी जागा त्याला दिसणारच नाही. ज्याच्या तोंडात श्री साईचे नाव असेल आणि हृदयात श्री साईचे प्रेम असेल त्याला सदा सुख समाधान लाभत असते आणि त्याचे नेहमी कल्याण होत असते. श्री साई स्वतःच त्याचे रक्षण करीत असतात. श्रवणाचीही तीच गोष्ट. बोलण्यात सुद्धा साईशिवाय दुसरा शब्द नाही. नाकात साईचा सुगंध भरलेला आणि जीभ तर साईच्या मधुर रसाने नुसती पघळत असते. काय ते साईचे सुहास्य मुख, जणू काय सुखाचे ते सोलीव सुखच. धन्य तो भाग्याचा की ज्याने ते शब्दरूपी अमृत प्रत्यक्ष सेवन केले. साईबाबा कल्याणाचे भांडार आहेत, सुख शांतीचे जन्मस्थान आहे आणि हृदयात सदा जागृत असून सत्य व असत्य यातील भेद जाणणारे आणि प्रापंचिक इच्छा व आकांक्षांपासून निवृत्त असलेले आहेत. दुधाने गायीच्या वासराचे पोट भरले असले तरी ते आपल्या आईपासून दूर हलत नाही. म्हणून जसे त्याला दोराने गुरे बांधण्याच्या जागी बांधून ठेवतात तसेच हे मन संसारातील विषय भोग भोगून तृप्त झाले
तरी त्याच्या मोहापासून दूर होत नाही. म्हणून त्याला गुरुच्या चरणी घट्ट बांधून ठेवले पाहिजे. गुरुचे प्रेम व कृपा प्राप्त करण्यासाठी त्याच्या चरणकमलाच्या धुळीला वंदन करा आणि त्यांनी केलेल्या कल्याणकारी उपदेशांकडे नीट लक्ष ठेवा. म्हणजे त्या प्रेमाचा व कृपेचा अनुभव तुम्हाला पदोपदी येईल. इंद्रिय सुखांमध्ये मनसोक्त रममाण व्हा, परंतु मनात साईबाबांवर प्रेम ठेवा. ते शेवटी प्रपंचात व परमार्थात दोन्ही ठिकाणी कामास येईल. मंत्रसिद्धी पावलेल्या मांत्रिकाचे काजळ जसे पायाविला जमिनीत पुरलेले धन दाखविते, तसे गुरुच्या चरणांच्या धुळीने माखलेल्या डोळ्यांना आध्यात्मिक व आधिभौतिक म्हणजे शास्त्रीय ज्ञान स्पष्ट होते. जी जी सिद्धांची लक्षणे असतात ती साधकांची साधने असतात. ती संपादण्याचा शहाण्या माणसाने मोठ्या प्रयत्नाने सराव करावा. दुधाच्या पोटी तूप असते, पण ते आंबवलेलेच नाही तर ताक नाही व लोणीही नाही, आणि त्यावर देखील काही अपेक्षित संस्कार करावे लागतात. ताक घुसळण्याशिवाय लोणी प्राप्त होत नाही आणि तेही विस्तवावर तापवल्याशिवाय स्वादिष्ट तूप लाभत नाही. आधी संस्काराचे बळ पाहिजे आणि नंतर पूर्वाभ्यासाने मिळवलेली बुद्धिमत्ता पाहिजे. अभ्यासाशिवाय चित्ताची शुद्धी होत नाही आणि चित्तशुद्धीशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती कठीण असते. म्हणून जोपर्यंत स्वरूपस्थिती हातात येत नाही तोवर साधकाने भगवंताची भक्ती सोडू नये. आत्मज्ञानाचे मंदिर उठायला, चारही प्रकारच्या मुक्तीचे कळस चमकायला आणि विरक्तीची ध्वजा फडकायला भगवंताच्या भक्तीचा पाया लागतो. कुत्री व डुकरे रात्रंदिवस चिखलात लोळतात, विष्ठा खातात आणि विषयभोगही भोगतात. मग मनुष्य देह प्राप्त झाल्यावर याच गोष्टीचे आयुष्यात महत्त्व का? ज्यामुळे चित्तशुद्धी होते, ज्यामुळे अखंड ब्रह्मसिद्धी होते, त्या स्वधर्माच्या आचरणाचे तप नरदेहात आधी साधून घ्यावे. साधू सेवा हे मुक्तीचे घर आहे आणि स्त्रैणसंग्य हे नरकाचे द्वार आहे, असे वृद्धजनांचे उद्गार विचार करण्यासारखे आहेत. नेहमी चांगले वर्तन ठेवणारा, शरीराचे पोषण होईल इतकेच अन्न खाणारा, घरदार व कुटुंब इत्यादीविषयी काही आशा आकांक्षा नसलेला असा जो भगवत भक्त तो धन्य होय. जे जे साईबाबांचे सतत चिंतन करतात त्यांच्या अनुभवाची अपूर्वाई पहा. साईबाबा त्यांचे ऋणी होऊन स्वतःच त्यांचे ध्यान करू लागतात. धन्य त्या नामस्मरणाचे महत्त्व. स्वतः गुरु देखील भक्तांचे स्मरण करतात. ध्यान करणारा ध्येयस्थितीत प्रवेश करतो आणि आपली पूर्वीची स्थिती अगदी विसरून जातो. तुम्ही जाणा तुमची करणी, मला तर रात्रंदिवस तुमचीच घोकणी, अशी बाबांची प्रेमळवाणी असायची आणि ते बहुतेकांच्या आठवणीतच असेल. आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी नकोत, हे एक साईबाबांचे चरित्रच पुरे. कितीही पापे डोक्यावर असली तरी ते संकटातून आम्हाला सोडवणारे आहेत. जरी पारायण करणे शक्य नसले तरी त्यातील गुरुभक्तीची प्रकरणे श्रोत्यांनी नित्य नियमाने श्रवण करून हृदयाची आभरणे करावीत. दिवसाच्या कोणत्याही वेळी हे चरित्र वाचले तरी आपल्या गुरु महाराजांसकट श्रीहरी भाविकांना निश्चित भेटेल. हा ग्रंथ जे दररोज नेमाने खंड पडू न देता वाचतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल आणि जे एक सप्ताह करतील त्यांचे दारिद्र्य दूर पडेल. हे मी म्हणालो असे म्हणू नका, कारण त्यामुळे मनात संशय उत्पन्न होईल. साईबाबाच माझ्या तोंडून सर्व काही वदवितात, तेव्हा ओढून तोडून आणलेल्या कल्पना सोडून द्याव्यात. तो हा सर्व गुणांची जणू खाणच असणारा, आपल्या भक्तांना मोक्ष प्राप्त करून देणारा व ज्याच्या कथा कलियुगातील सर्व पापे हरण करतात, अशा त्या साईला आता श्रोत्यांनी कानाने ऐकावे. अशा संतांच्या कथापुढे स्वर्गलोकातील सुख बिचारे ते काय? हे रोकडे रसा चरित्रवर्णन सोडून तिकडे डुंकुनी कोण बरे पाहिल? सुख व दुःख हे तर मनाचे विकार असतात. संतांच्या संगतीत सर्वच विकाराशिवायचे होऊन जाते आणि मग चित्त चैतन्यकार होऊन सुख व दुःख या दोन्हींना थाराच नसतो. जे सुख विरक्त माणसाला एकांतात मिळते किंवा भक्ताला भगवंताची भक्ती करीत असताना मिळते, ते सुख इंद्र असो की चक्रवर्ती राजा असो त्याला कल्पांती देखील मिळत नसते. प्रारब्धाचे भोग फार बलवान असतात. पूर्वजन्मीच्या कर्मानुसार बुद्धी सुचते, परंतु हे दैवी योगायोग भक्त सहज लीलेने टाळू शकतात. किती जरी मगिरत प्रयत्न केला तरी प्रारब्ध कर्माचे भोग चुकत नाही. अवश्य होणाऱ्या गोष्टीचे घडणे यापासून सोडवणूक अगदी अशक्य असते. जसे दुःख इच्छिले नसताना देखील येते, तसे सुख सुद्धा कल्पना नसताना पाठीशी लागते. संतांना मात्र या देह प्रारब्धाची गत आधीच ठाऊक असते. साईबाबांच्या नामाचे अखंड आवर्तन हेच आम्हाला व्रत, तप व दान आहे आणि वेळोवेळी शिर्डीला जाणे हेच आमचे तीर्थाटन आहे.
त्यांना अनन्यपणे शरण जाऊन साई साई या मंत्राचे स्मरण आणि अनुष्ठान करणे हेच आमचे ध्यान व पुनश्चरण होय. निष्कपटपणे प्रेमाने अनुसंधान ठेवून त्यांचे पूजन करू पहा आणि त्यांची अतर्क्य लीला हृदयात अनुभवून पहा. आता हे गुराळ पुरे झाले. आम्हाला तर चटकन गुळ पाहिजे. पूर्वी इशारा केलेली रसाळ कथा ऐकायला सर्व श्रोते उत्सुक झाले असतील. असा श्रोतृवृंदांचा भाव जाणून कथेचे कौतुक सांगण्याकरता व श्रोत्यांच्या कथेकडील लक्षाचा उत्कृष्टपणा राखण्यासाठी हा ग्रंथाचा विस्तार आवरून घेतो. काव्य रचण्याच्या विशिष्ट पद्धतीचे ज्ञान मला मंदबुद्धी पामराला नाही. हातात धरलेली माझी लेखणी स्वतःच्या हाताने पकडून साईबाबाच माझ्याकडून लिहितात, तेच मी लिहितो. साईबाबांनी बुद्धी दिली नसती तर मी कोठून चरित्र लिहिले असते. त्यांची कथा तेच वदवितात आणि लिहवितात तेच. असो, आता कथेची जुळणी म्हणजे चावडीचे व हंडीतील प्रसाद वाटण्याचे वर्णन करू म्हणून आश्वासन दिले होते ते आता ऐका. त्याशिवाय या संबंधीच्या आणखीही दुसऱ्या कथा ज्या आठवणीतील त्या श्रोत्यांना सांगेन त्याही लक्ष देऊन ऐकाव्या. धन्य ती साईच्या कथांची नवलाई, धन्य त्या कथांच्या श्रवणाचा प्रभाव. त्यांचे मनन केल्याने आपला उपजत गुण प्रगट होतो आणि साईंच्या चरणी चांगली मनोवृत्ती वाढत जाते. आता आधी चावडीचे वर्णन करूया आणि तिच्या सोहळ्याची थोडक्यात सामान्य रूपरेषा सांगूया. साईबाबा एक दिवसाआड नियमितपणे चावडीत झोपत असत. बाबा एक रात्र मशिदीत व दुसरी चावडीमध्ये काढीत असत. असा हा बाबांचा क्रम समाधीपर्यंत चालला होता. पुढे 10 डिसेंबर 1909 पासून साईबाबांचे चावडीमध्ये अर्चन, भजन व पूजन होऊ लागले. तो चावडीचा समारंभ आपल्या बुद्धीप्रमाणे वर्णन करण्यास सुरुवात करूया. साई कृपेचा उत्साहरूपी परमात्मा ते पार पाडेल. चावडीची रात्र आली म्हणजे भजन मंडळी मशिदीत येत असत आणि दुपारपासून सभामंडपात भजन चालत असे. मागे तो शोभिवंत रथ असे. उजव्या हाताशी तुलसी वृंदावन असे. समोर बाबा स्वतः बसलेले असत आणि मध्यभागी भजन करणारी भक्त मंडळी असे, ज्यांना हरिभजनाची आवड असे. असले भक्त स्त्री पुरुष सभामंडपात लवकर येऊन भजनासाठी तत्परतेने हजर होत असत. कोणी हातात टाळ घेऊन, कोणी चिपळ्या घेऊन, कोणी हाताने टाळ्या वाजवीत ताल धरून, तर कोणी मृदुंग व खंजरी यांचा गोंधळ करून भजनाचा कल्लोळ उठवीत असत. साई समर्थ जणू चुंबकमणीच आपल्या आकर्षण करणाऱ्या शक्तीने लोखंडासारख्या जड भक्तांना आकर्षित करून नकळत खेचून पायाशी आणीत असत. हलकारे अंगणात दिवट्या पेटवीत असत. तेथेच कोणीतरी पालखीला सजवीत असे आणि दारात चोपदार सज्ज होऊन जय घोषांचा ललकार करीत असे. लोकांच्या जमण्याच्या ठिकाणी मखरे व तोरणे लावलेली असत आणि वर आकाशात निशाणे फडकलेली असत. लहान मुले नवाकोरा वस्त्रांनी, सुंदर शृंगारांनी व अलंकारांनी नटलेली असत. मशिदीच्या परिसरात दिव्याच्या बऱ्याचशा रांगा पेटवलेल्या असत आणि अंगणांच्या दारात संपूर्णपणे शृंगारलेला बाबांचा श्यामकर्ण नावाचा घोडा शोभून दिसत असे. इतक्यात तात्या पाटील सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन निघण्याच्या तयारीने बाबांपाशी येऊन बसत. बाबा जरी तयार असले तरी तात्या पाटील येईपर्यंत तात्याच्या यायची वाट पाहत जागच्या जागी बसून राहत असत. तात्या पाटील जेव्हा काखेत हात घालून बाबा सुटवीत तेव्हा बाबा तेथून चावडीकडे जाण्यासाठी निघायला तयार होत असत. तात्या बाबांना मामा म्हणत. अशा त्यांच्या परस्पर प्रेमाला व त्यांच्या आप्तपणाला द्यायला उपमाच नाही. अंगात नित्याची कफनी घालून, बगलेत आपला सटका मारून, तंबाखू व चिलीम घेऊन आणि खांद्यावर फडका टाकून बाबा असे तयार झाले की तात्या त्यांच्या अंगावर जरीकाठी सुंदर शेला पांघरून डोक्यावर नीट सारखा बसवीत असत. मग बाबा मागच्या भिंतीच्या खालच्या भागाशी जळाऊ लाकडांची मोई पडलेली असे तिचा पुढील भाग उजव्या पायांच्या अंगठ्याने क्षणभर आपल्या जागी मागे सरकून ठेवीत. नंतर तेथली जळती ज्योत लगेच आधी स्वतः उजवा हात मारून विझवीत असत आणि मगच चावडीकडे जाण्यास निघत असत. साईबाबा जायला निघाले की वाद्ये वाजायला लागत. नळे, चंद्रज्योती, हवया व दिवट्या चहूकडे चमकू लागत. कोणी धनुष्याकृती गोलाकार शिंगे, करणे, तुताऱ्या फुंकून वाजवीत, कोणी तास व झांजा वाजवीत आणि हाताने टाळ्या वाजवणाऱ्यांची तर गंटीच नसायची. मृदुंग व विणा यांच्या झणत्कारात व साईनामाच्या गजरात भजनकरी स्त्री पुरुष ओळीओळीने प्रेमाने चालत. मिरवणुकीत कोणी पताका उचलून धरीत, कोणी गरुड टके घेऊन मिरवीत आणि मग सगळे नाचत, उडत व भजन करीत जाण्यासाठी निघत. सगळ्या लोकांना खूप आनंद होत असे आणि दिंड्या पताका घेऊन ते निघाले की तासे तुताऱ्या व करण्यांचा
एकच दणका होत असे आणि त्याचवेळी साईबाबांचा जय जयकार होऊन श्यामकर्ण घोड्याचा थैथैकार सुरू होत असे. अशा वाजंत्राच्या गजरात बाबांची स्वारी मशिदीतून निघाली आणि ते पायरीवर आले की भालदार ओम राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज अशी ललकारी देत. मग थोडा वेळ त्या ठिकाणी एकत्र जमून टाळ, झांज व मृदुंग यांच्या संगतीत कोणी वीणा तर कोणी चिपळ्या घेऊन भक्त मंडळी अंतःकरणपूर्वक भजन करीत. कोणी भक्त टके पताका घेऊन आनंदभराने पुढे चालत तर कोणी हातात चौरी धरणारे व पंखे धरणारे दोन्ही बाजूंना बाबांना वारा घालीत. कोणी रस्त्यावर पायाखाली एकेरी व 2 पदरी जाड कापडाच्या चादरी अंथरीत आणि त्यावर बाबांना हात धरून चौऱ्या ढाळवीत चालवीत. तात्याबा डावा हात धरीत तर म्हाळसापती उजवा हात धरीत. बापूसाहेब जोग डोक्यावर छत्र धरीत आणि अशा प्रकारे बाबांची स्वारी चावडीकडे चालत असे. सर्वप्रथम तो तांबड्या रंगाचा श्यामकर्ण नावाचा घोडा पायातील घुंगरे झणकारीत निघायचा. चोपदार साईनामाचा ललकार करीत चालायचे आणि छत्रधारी छत्र धरून आणि चौऱ्या धरणारे चौऱ्या ढाळीत चालायचे. तासे वाजंत्री वाजायचे, भक्त जय जयकाराने गरजायचे, भालदार प्रेमाने पुकारायचे आणि अशा प्रकारे हा भक्तांचा समुदाय हळूहळू चालायचा. हरिनामाचा एकच गजर आणि टाळ, झांज व मृदुंग यांचा एकच सुस्वर असायचा आणि त्यांच्या तालावर भक्त समुदाय गरजत व ललकारत चालायचा. असा भजन करणारा भक्तांचा मेळा आनंदयुक्त होऊन वाटेने साईबाबांचा जय जयकार करीत चौकात येऊन उभा राहायचा. मग तेथे टाळ, झांज, ढोल यांचा एकच घोळ व्हायचा. वाद्य अतिजोराने वाजायला सुरुवात व्हायची. साईनामाचा एकच कल्लोळ उठायचा आणि भजन मोठ्या प्रेमाने व मौजेने सुरू व्हायचे. स्त्री पुरुष बरोबर चालायचे. सर्व भजनाच्या आनंदाने उचंबून जाऊन साईनामाचा गजर करून आकाश आवाजाने गजबजून टाकायचे. वाजंत्र्यांनी आकाश गरजून उठायचे. प्रेक्षक समुदाय मनात प्रसन्न व्हायचे आणि अशी चावडीची प्रेक्षणीय स्वारीची शोभा अनुपम्य रीतीने साजरी व्हायची. पहाटेच्या किंवा संध्याकाळच्या गुलाबी रंगाच्या आकाशात जसे तापलेल्या सोन्याचे तेज दिसते त्याप्रमाणे चावडीसमोर उभे राहिलेल्या साई महाराजांच्या मुखाची शोभा दिसत असे. त्यावेळची त्यांची ती मुखशोभा जणू काय त्या उगवत्या सूर्याचा प्रकाशच किंवा विश्वाला चेतना देणाऱ्या मूळ शक्तीचा गाभास भासत असे. असा सुंदर व अमूल्य लाभ कोण बरे सोडील. त्यावेळचे दर्शन घडणे म्हणजे मोठ्या भाग्याची गोष्ट होय. तोंडावर तांबूस रंगाचे तेज असलेले साई समर्थ उत्तरेकडे तोंड करून एकाग्र मनाने जणू काय कोणाला बोलावितच आहेत असे वाटे. ताशे वाजंत्राच्या गजरात साई महाराज त्यावेळी अगदी आनंद निर्भर होऊन उजवा हात वरच्यावर खालीवर करीत. मग त्यावेळी भक्तश्रेष्ठ काकासाहेब दीक्षित चांदीच्या ताटात भरपूर फुले घेऊन बाबांच्या सर्वांगावर वरच्यावर पुष्पवृष्टी करीत आणि मस्तकावर गुलाल मिश्रित गुलाबाची फुले प्रेमाने व भक्तीने सारखी उधळीत राहत. काकासाहेब असे गुलालयुक्त फुलांच्या पाकळ्या उधळायला लागले की ताशे, झांज व टाळांचा त्याचबरोबर वाद्यांचा एकच ठोका व कडाका होत असे. शिर्डी गावातले लोक व बाबांचे इतर भक्त या प्रसंगी प्रेमाने दर्शनासाठी यायचे. त्यावेळी बाबांची मुखचर्या अगदी वेगळ्या तऱ्हेने तांबड्या रंगाची व अतिसुंदर दिसायची. तो तेजाचा खेळ पाहून प्रेक्षकांचे नेत्र विस्पारून जायचे आणि मूळच्या त्यांच्या प्रेमळ मनाला उल्हास वाटून संसारातील सर्व दुःखांची निवृत्तीच व्हायची. आहा, काय ते दिव्य अद्भुत तेज, जणू काय उगवता सूर्य शोधतोय. समोर ताशे, कहाळे मोठ्याने आवाज करीत फार वेळपर्यंत थांबत आणि बाबा अर्ध्या प्रहरपर्यंत उत्तर दिशेकडे तोंड करून एका जागेवर उभे राहून उजवा हात सतत खालीवर हलवीत असत. केवड्याच्या आतील भागासारखा पिवळा जर्द बाबाचा रंग आणि किंचित लाल रंगाचे त्यांच्या तोंडांवरचे तेज, त्या शोभेचे जीभ वर्णन करू शकणार नाही. डोळ्यांनीच त्याचा लाभ अनुभवावा. इतक्यात जेव्हा म्हाळसापती अंगात येऊन नाचू लागले की बाबांची एकाच जागी स्थिर झालेली स्थिती पाहून मन आश्चर्याने भरून जात असे. उजव्या बाजूला म्हाळसापती उभे राहत आणि बाबांच्या कफणीचे टोक हाताने धरीत, तर डाव्या बाजूला तात्या कोते हातात कंदील घेऊन चालत. काय तो मौजेचा उत्सव, काय तो भक्ती व प्रेमाचा डौल. त्याचे कौतुक पाहायला बडी श्रीमंत मंडळी सुद्धा गोळा होत असत. बाबांचा गोरा व आरक्त मुखचंद्र आपल्या घवघवीत तेजाने अवर्णनीय शोभायचा आणि लोकांचे नेत्र स्वानंदाने भरून जायचे.
भक्तांचा समुदाय दोन्ही बाजूनी वाटेने हळूहळू थाटात चालायचा आणि अनिवार्य प्रेमाने दाटून स्वानंदाने घनदाट भरून जायचा. आता पुढे असा सोहळा डोळ्यांनी कोणीही पुन्हा पाहू शकणार नाही. ते दिवसही गेले आणि ती वेळही गेली. आता मनाला विरंगुळा फक्त आठवणींचाच. अशा प्रकारे अपार वाजंत्री वाजवीत आणि मार्गात जयजयकार करीत भक्तजन बाबांना चावडीमध्ये बसण्याच्या जागेकडे घेऊन जात आणि सर्व दिव्य पूजेचे उपचार अर्पण करीत. चावडीवर पांढरे छत बांधीत, शोभिबंद हंड्या झुंबरे लटकावीत आणि प्रकाश परत फेकणारे आरसे लावून तेथला देखावा पराकाष्ठेचा तेजस्वी करीत. सर्व भक्तमंडळी जमून चावडीत जात आणि तात्याबा बाबांचे आसन तयार करून त्यावर त्यांना धरून बसवीत. असे ते उत्तम आसन तयार झाले की पाठीशी लोडाचा टेकू देत आणि बाबा जागेवर बसले की त्यांच्यावर अंगरखा चढवीत. नंतर अंगावर दिव्य सुंदर वस्त्रे घालीत आणि अत्यंत हर्षाने पूजा करीत. मोठा गजर करून आरत्या म्हणत आणि हार तुरे चढवीत. सुगंधित चंदन लावून हाताला सुवासिक द्रव्य चोळीत. मौल्यवान वस्त्रांनी शृंगारून मस्तकावर मुकुट घालून पाहत. कधी सोन्याचा सुंदर साजिरा मुकुट तर कधी कलगी तुरा झळकणारे भव्य रत्नजडित भरजरी पागोटे चढवीत. गळ्यात हिरे व माणके चमकावीत आणि पांढऱ्या शुभ्र मोत्यांच्या माळा घालीत. मग हा सर्व पोशाख दिवाबत्तीच्या उजेडात वेगळ्या तेजाने चमकत असे. कपाळावर सुगंधित कस्तुरीची काळी उभी रेषा काढीत आणि वैष्णव पंथांच्या पद्धतीप्रमाणे मध्यभागी काळा टिळा पण लावीत. दोन्ही खांद्यावरील तो जांभळा मखमली भरजरी अंगरखा खाली सरकला की दोन्ही बाजूनी तो हळूच नकळत वर सरकावीत. तसा डोक्यावरचा मुकुट किंवा पाकोडे देखील वरच्यावर मागून हळूच नकळत आलटून पालटून धरीत. मुकुट असो का पागोटे स्पर्श होताच फेकून देतील ही जरी प्रबळ चिंता होती तरी त्यांच्या प्रेमाचे कुतूहलही तितकेच बळकट होते. सर्वांच्या मनातले जाणणारे साईबाबा त्यांना काय भक्तांची ही लपवाछपी कळत नव्हती, परंतु त्यांचे कौतुक पाहून साईबाबा जाणून बुजून मौन धरीत असत. ब्रह्माच्या म्हणजे परमात्म्याच्या साक्षात्कारामुळे जो शोभायमान आहे त्याला भरजरी अंगरख्याचे काय भूषण आणि निजशांतीने जो नटलेला आहे त्याला मुकुटाने काय सजवावे. तरी देखील भक्त लोक नाना प्रकारचे सुंदर सुंदर अलंकार बाबांना घालीत आणि कपाळावर केशर मिश्रित मनोहर टिळाकही देखीत. कोणी हिऱ्या मोत्यांच्या माळा गळ्यात घालीत तर कोणी पुन्हा कपाळावर गंधांचा टिळा लावीत. भक्तांच्या अशा लीला बाबा चालवून घेत असत. जेव्हा का हा सगळा शृंगार चढून झाला आणि मस्तकावर मुकुट विराजमान झाला व गळ्यात मोत्यांचा हार झळकला की काय तो अति अलौकिक शोभा दिसायची. नानासाहेब निमणकर काठीला लावलेले झालरसह गोलगोल फिरणारे पांढरे शुभ्र छत्र बाबांवर धरीत. बापूसाहेब जोप अत्यंत प्रेमाने बाबांचे चरण धूत आणि अर्धपाद्य वगैरे भावपूर्ण अर्पण करून विधीपूर्वक पूजा करीत. चांदीचे खोलगट ताट पुढे ठेवून त्यात बाबांचे चरण ठेवून अत्यंत आदराने ते धुवून काढीत आणि नंतर सुगंधित उटणे लावीत. मग केशराची वाटी हातात घेऊन बाबांच्या हातांना उटी लावीत आणि नंतर बाबांच्या मुठीत पानाचा विडा भक्तीने अर्पण करीत. बाबांची मुद्रा व दृष्टी अत्यंत प्रसन्न दिसत असे. बाबा चावडीत जेव्हा गादीवर बसत तेव्हा तात्याबा वगैरे सर्व उभेच राहत आणि बाबांना हाताशी धरून खाली बसून त्यांच्या पायांना आदराने वंदन करीत. मूळची शुद्ध व निर्मळ चावडीची जमीन घासून पुसून स्फटिकासारखी चकचकीत केलेली असे आणि तेथे श्रींच्या चरणी प्रेमाने रंगून गेलेले सर्व लहान मोठे एकत्र येत असत. बाबा तक्क्याला टेकून गादीवर विराजमान झाले की दोन्ही बाजूनी भक्तमंडळी चौऱ्या चामरे व पंखे यांनी वारा घालण्यास सुरुवात करीत. मग माधवराव आधी तंबाखू चुरून लगेच चिलीम तयार करीत आणि तात्याबाच्या हाती देत. तात्याबा आधी फुंकून तंबाखूचा जाळ निघाला की ती चिलीम बाबांच्या हातात देत. बाबांचा पहिला झुरका संपला की ती ते म्हाळसापाजला देत. अशा प्रकारे ती चिलीम संपेपर्यंत इकडून तिकडे बघत श्यामा व तात्यासह वरच्यावर गोलगोल फिरत असे. चिलीम निर्जीव वस्तू तर खरी, पण तिच्या भाग्याची केवढी थोरवी. आम्ही सजीव असून आम्हाला तिची सर नाही. खरी सेवा तर तिचीच. तपश्चर्या ही मोठी खडतर. बालपणी लाथांनी तुडवली गेली. पुढे थंडी उन्हाळ्याचा त्रास सहन करून विस्तवात भाजून निघाली. भाग्यवशाने बाबांचा करस्पर्श लाभला आणि पुन्हा धुनीमध्ये भाजून घ्यावे लागले. त्यानंतर गेरूचा म्हणजे तांबड्या मातीचा लेप अंगाला फासला गेला आणि शेवटी बाबांच्या मुखचुंबनाचा लाभ मिळाला.
असो. भक्त लोक कापूर, केशर व चंदन दोन्ही हातात घेऊन बाबांच्या अंगाला लावीत आणि गळ्यात फुलांच्या माळा घालून फुलांच्या गुच्छांचा वास देत असत. ज्याचे मुख सदा हसत असणारे व भक्तांकडे अत्यंत प्रेमाने व दयेने पाहणारे होते, त्याला शृंगाराची कुठली आसक्ती? हे सर्व भक्तांचा मान राखण्यासाठीच होते. ज्याच्या अंगावर भक्तीचे अलंकार आहेत, जो शांतरूपी दागिन्यांनी शृंगारलेला आहे, त्याला लौकिकी माळा, मणी व दागिन्यांनी काय फरक पडणार? जो वैराग्याचा साक्षात पुतळा आहे, त्याला पाचूच्या माळा कशाला? परंतु जर भक्तांनी त्यांना ते अर्पण केले तर बाबा ते गळ्यात घालीत असत आणि भक्तांचा सोहळा ते पुरवीत असत. सोने व पाचू यांचे दिव्य हार व 8 किंवा 16 पदर असलेले मोत्यांचे हार नीलकमलात मिसळून अपूर्व तऱ्हेने शोभत असत. जाईजुईंच्या व तुळशीच्या माळा ज्यांच्या गळ्यात पायापर्यंत लोळत असत, त्यांच्याच मानेभोवती मोत्यांचे कंठे अपूर्व तेजाने मिरवीत असत. त्याचबरोबर छातीवर पाचूच्या खड्यांचा सुवर्ण पदकासकट हेमहार व कपाळावर सुंदर काळा टिळा अत्यंत मनोहर शोभा देत असे. जो तेजस्वी श्रेष्ठ विष्णुभक्त भासतो, ज्याच्यावर छत्र व चामर डोलविले जातात व ज्याच्या डोक्यावर जरतारी शेला शोभून दिसतो, त्याला काय फकीर म्हणायचे? बहुधा बापूसाहेब जोग प्रेमभराने मंगलवाद्याच्या गजरात हातात पंचारती घेऊन बाबांची तेथे आरती करत असत. 5 प्रकारच्या उपचारांनी पूजा करून छानदार घवघवीत पंचारती घेऊन त्यात कापूर ठेवून ते बाबांना ओवाळीत असत. मग ही आरती संपल्यावर सर्व भक्त एक एक घेऊन बाबांना साष्टांग नमस्कार करून घरोघर निघून जात असत. नंतर चिलीम, अत्तर व गुलाबदाणी घेऊन बाबांची आज्ञा घेऊन तात्याबा आपल्या घरी जायला निघाले की बाबांनी त्याला म्हणावे, माझी काळजी असू दे, जातोस तर जा, परंतु रात्रीतून मधून मधून माझी खबर घेत जा. त्यावर तात्याबा हो बरे म्हणून चावडी सोडित असत आणि घरी जात असत. अशा प्रकारे सगळे लोक गेले की बाबा स्वतःच्या हाताने गाठोडे सोडायचे आणि धोत्राच्या घड्या पसरून आपला बिछाना आपण स्वतःच करायचे. 60-65 शुभ्र घड्या मांडून त्यांचा ढीक रचून मग बाबा त्यावर झोपत. अशी चावडीची जशी घडली तशी येतपर्यंत कथा झाली. आता जी दुसरी कथा राहिली ती पुढील अध्यायात वर्णिली जाईल. श्रोत्यांनी मला क्षमा करावी. साईबाबांचा महिमा आघात आहे. थोडक्यात सांगू म्हणावे तर बोलण्याला सीमाच राहत नाही आणि तो वाढतच जातो. आता साईबाबांची हंडीची कथा आणि ज्या ज्या गोष्टी राहिल्या त्या सगळ्या पुढच्या अध्यायात मी सांगेन. आपण आदरपूर्वक लक्ष द्यावे. गुरुचे अखंड स्मरण करणे हाच हेमाडपंथांचा स्वार्थ व परमार्थ आहे. गुरुच्या चरणांना सतत नमस्कार करून ते कृतार्थ झाले आहेत. कारण 4ही पुरुषार्थ गुरुचरणांच्याच ठिकाणी असतात. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा चावडी वर्णनम नावाचा 37वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय सौ